स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. इंजिनिअरिंगमध्ये किंवा इथून पुढे ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन घ्यायचं म्हणलं की सगळ्यात पहिला विषय पालकांच्या मनात तर नक्कीच येणारा म्हणजे खर्च किती होणार. करेक्ट आहे. आपल्याकडे रिझर्वेशन्स असतात, प्रत्येक कॅटेगरीला फीस वेगळी असते, राहण्याचा खर्च असतो, जेवणाचा खर्च असतो, अजून बरेचसे खर्च असतात. तर मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की क्लिअर करायला आवडेल की इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही ठरवलंय की मला इंजिनिअरिंग करायची आहे तर नेमका तुम्हाला तुमच्या कॅटेगरीप्रमाणे खर्च किती येणार आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, इंजिनिअरिंग म्हणलं की खर्च आलाच नक्कीच. आता कित्येक मुलं अशी असतात की पुण्यामध्ये येण्यासाठी ते प्रयत्न करतात, कित्येक मुलं मुंबईमध्ये येतात, कित्येक मुलं आपल्याच जिथे आपलं शहर असतं, जिथे आपलं गाव असतं तिथेच ते शिकतात. पण मोस्टली जेव्हा आपण पुणे बघतो तेव्हा पुण्यामध्ये मोस्ट ऑफ द इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये बाहेरची मुलं भरपूर येतात. मुंबईमध्ये बघतो तिथे सुद्धा बाहेरची मुलं भरपूर येतात आणि प्रत्येकाच्या मनात हेच असतं की मला इंजिनिअरिंग करायची आहे. पालकांच्या मनात असतं की तिथे फीस किती लागणार आहे. मी प्रत्येक विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करेन, हा व्हिडिओ तुमच्या पालकांना शेअर करा. त्याचं कारण आहे बाळांनो, लक्षात घ्या, एवढं सोपं नसतं पैसे मॅनेज करणं. कशाचाही गोष्ट, एखादा डॉक्युमेंट नाही काहीतरी आपण करू, पण पैसे ऑन द स्पॉट मॅनेज करणं डिफिकल्ट असतं. त्यामुळे पालकांना हा व्हिडिओ दाखवा, जेणेकरून ते त्यांच्या येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये जेव्हा कधी तुमच्या ॲडमिशन्सला पैसे लागतील तेव्हा ते सगळी अरेंजमेंट करून ठेवतील आणि तेव्हा तुम्हालाही टेन्शन येणार नाही आणि तुमच्या पालकांनाही टेन्शन येणार नाही. नक्कीच आपण यावर बोलूया की मुलांनी काय केलं पाहिजे, कसे आपण पैसे सेव्ह करू शकतो, यावर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया. पण आज आपण डिस्कस करूया की खर्च किती होईल. बघा, प्रत्येक मुलाला ज्याच्या त्याच्या कॅटेगरीप्रमाणे स्कॉलरशिप मिळत असते. मग आपण थोडंसं आपण एक केस स्टडी पण बघूया. मी 2-3 कॉलेजेसचे तुम्हाला कट ऑफ पण एक्सप्लेन करतो, फी स्ट्रक्चर पण एक्सप्लेन करतो. त्याआधी बघूया आपण एखाद्या कॅटेगरीला किती खर्च असतो एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. बघा, फीस म्हणलं, टोटल खर्च म्हणलं तर फीस आली, जेवण आलं, राहणं आलं आणि मग मिसलिनियस खर्च पण आले. पण आत्ता सध्या विचार करूया पहिले कॉलेज फीसचा. ठीक आहे. बघा, जेव्हा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असता तेव्हा तुम्हाला प्रत्येक महाराष्ट्राचं ऑन अँड ॲव्हरेज मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये ऑन अँड ॲव्हरेज 1,20,000 ते 1,50,000 एवढी इंजिनिअरिंग कॉलेजची पर इयर फीस आहे. करेक्ट. आपल्याला 4 वर्ष बेअर करायची आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीची मुलं आहेत, जनरल कॅटेगरीची मुलं आहेत, ज्यांना कोणतंही रिझर्वेशन नाही आहे, त्यांना मात्र 1,20,000 ते 1.5 लाखापर्यंत फीस असणार आहे. ते डिफर करेल. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडेफार एक्सेप्शन्स असतात, पण बऱ्यापैकी ॲव्हरेजली तुम्हाला हीच फीस लागणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण EWS ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे OBC सर्टिफिकेट आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला फीस जी लागणार आहे ती 60,000 ते 80,000 इतकी लागणार आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल EWS माहिती आहे, OBC माहिती आहे, EBC काय? पुन्हा सांगतो, जी मुलं ओपन कॅटेगरीची आहेत, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे, त्यांना मात्र पूर्ण फीस भरावी लागणार आहे. पण अशी जी मुलं आहेत जी ओपन कॅटेगरीमध्ये येतात पण त्यांचं फॅमिली उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे, त्यांना मात्र स्कॉलरशिप मिळत असते. त्याला म्हणतो आपण EBC स्कॉलरशिप. तुम्हाला रिझर्वेशन नाही मिळणार आहे, जागांमध्ये रिझर्वेशन नक्कीच नाही मिळणार आहे, पण तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. 60,000 to 80,000 तुम्हाला सुद्धा फीस पडणार आहे. थोडंफार कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करेल, पण ओव्हरऑल तुम्हाला किती फीस पडणार आहे? 60,000 to 80,000. आता जी मुलं SC, ST, SBC, बरेच याचा मेन्शन होत नाही, पण SBC, VJNT कॅटेगरीमधून असतील त्यांना मात्र 5,000 ते 15,000 बऱ्यापैकी एवढीच फीस तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये असणार आहे. आय होप आता तुम्हाला कॅटेगरी वाईज आपली फीस समजली आहे. आता दादा मला पुण्यामध्ये यायचं तर मला हॉस्टेलचा खर्च असणार आहे, मला जेवणा खाण्याचा खर्च असणार आहे, तो अंदाजे किती असेल याच्यावर पण थोडंसं डिस्कस करूया. ओके. बघा, आता तुम्ही वाटल्यास नोट डाऊन करून ठेवा की चला माझ्या कॉलेजची फीस ह्याच्यामधून तुमचा जे काही कॅटेगरी आहे ते लिहून ठेवा. आता आपण कॉलेजची फीस ह्याच्यात ऍड केली, आता हॉस्टेलचं बघूया. पुण्यामध्ये ॲव्हरेजली बघा, कॉलेजमध्ये काय सिंहगडचं वगैरे आपण बोलतो तेव्हा त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांची स्वतःची हॉस्टेल फॅसिलिटी आहे. मग बऱ्याचशा कॉलेजेसला स्वतःच्या हॉस्टेल फॅसिलिटीज आहेत, पण काही कॉलेजेसच्या हॉस्टेल फॅसिलिटी खूप महाग आहे. जसं की DY पाटीलची तुम्ही हॉस्टेल फॅसिलिटी बघाल पिंपरीची, तर खूप महाग आहे. 1,25,000 1,30,000 फक्त राहण्याचं फीस आहे तिथे. ओके. हॉस्टेलची फीस आहे, मेस वेगळी. पण तसं सिंहगड वगैरे बघाल तर तिथे राहण्याची हॉस्टेलची फीस थोडीशी कमी असते. बट ओव्हरऑल आपण विचार करूया की ज्या कॉलेजेसला हॉस्टेल अवेलेबल नाही आहे तिथे PGs अवेलेबल असतात, तिथे तुम्हाला रूम्स मिळतात, तिथे तुम्हाला कॉट बेसिसवर रूम मिळतात. त्यामुळे एवढी अडचण तुम्हाला, किंवा प्रायव्हेट हॉस्टेल्स असतात. ठीक आहे. आणि त्याचे रेट ओव्हरऑल सगळीकडे पूर्ण पुण्यामध्ये सेम असतात. डिपेंड करते की तुम्ही कुठे पुण्यामध्ये रूम बघता. शिवाजीनगर सारख्या एरियामध्ये तुम्ही रूम बघत असाल तर ते थोडंसं डिफिकल्ट, कारण ते पुण्याच्या सेंटर प्लेसला आहे, तर पिंपरी चिंचवडला थोडंसं स्वस्त होतं. करेक्ट. कॉलेजच्या या लोकेशनवर या सगळ्या गोष्टी डिफर करतात. पण ओव्हरऑल आपण जर विचार केला तर 40,000 रुपये तुम्हाला इयरली लागणार आहेत फक्त राहण्याचे. ओके. म्हणजे तुम्ही काय करू शकता, जर तुमची 80,000 तुम्ही फीस पकडली तर याच्यात 40,000 ऍड करा, म्हणजे 1,20,000 तुमचे OBC कॅटेगरीच्या मुलांचे कशाचे झाले, कॉलेजची फीस आणि तुमचं राहणं. मी 40,000 ते 45,000 मॅक्झिमम सांगतोय बरं का. काही जणांना काही केसमध्ये 30,000 मध्ये पण मिळून जाईल. ठीक आहे.
डिपेंड करेल एरियामध्ये, पण मी ॲव्हरेजली सांगतो 40,000 तुम्ही पकडून चाला. त्याच्यानंतर 2,500 रुपये पर महिना मेस असते, कुठेही जा ॲव्हरेजली बघायला गेलं तर 2,500 ते 3,000 रुपये. ठीक आहे, तर त्याचेही आपण एक 30,000 रुपये पकडूया, कारण 2 महिने तुम्हाला सुट्ट्या वगैरे असतात. करेक्ट, तरी आपण म्हणजे त्याचे सुद्धा 40,000 पकडूया. तर तुम्ही काय करा, हॉस्टेल 40 आणि मेस 40 अशा 80,000 पकडा. ओके, पुण्यासाठी. करेक्ट, आणि प्लस तुमचे हे कॉलेजची फीस, म्हणजे हे तुमचे 80 प्लस हे 80 समजा 1,60,000 कोणाला लागणार आहेत, EWS, OBC आणि EBC कॅटेगरीच्या मुलांना. जर SC ST कॅटेगरीची मुलं असतील तर तुमचं 1 लाखामध्ये सगळं होऊ शकतं. ठीक आहे, आता त्याच्यानंतर जे राहिला लास्ट प्रश्न तो म्हणजे ऑदर्स. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये एक्झामचे बुक्स असतात, एक्झाम फॉर्म असतात, इकडे तिकडे आपण जातो, भरपूर खर्च असतात. करेक्ट, त्याच्यामुळे थोडंसं आपण त्याच्यामध्ये एक 10-20,000 रुपये इयरली ॲड केले पाहिजेत. सो टोटल तुमच्या लक्षात आलंय, तुमचा सेक्शन करा, प्लस त्याच्यामध्ये तुम्ही 80,000 पकडा तुमचे राहणे खाण्याचे, आणि प्लस त्याच्यामध्ये मिसलिनियस एक 20,000 पकडा. सो हे पॅकेज तुम्ही ओव्हरऑल पुण्यासाठी 1 लाख पकडा, प्लस हे काही जे काही तुमचं कॅटेगरी आहे त्याप्रमाणे ही ॲडिशन करा. एवढा खर्च तुम्हाला होणार आहे पर इयर. आता जे मुंबईमध्ये आपण म्हणतोय, मुंबईमध्ये लक्षात घ्या थोडीशी कॉस्ट ऑफ लिव्हिंग जास्त असल्यामुळे, तरी तिथे सुद्धा डिपेंड करतं, काही काही एरियाजमध्ये तिथे सुद्धा आपल्याला याच रेटमध्ये याच रेंजमध्ये आपल्याला रूम्स, हॉस्टेल, जेवण वगैरे भेटतं. फक्त काय होतं, मेस ऑलमोस्ट तिकडे सेम असणार, ऑदर्स तिकडे सुद्धा सेम असणार. फक्त जे तुमचं हॉस्टेल आहे ते तिकडे थोडं कॉस्टली असणार, तिकडे 40,000 पकडलाय, पण तिकडे 50 किंवा 55,000 तुम्ही ॲव्हरेज पकडा, आणि तुम्ही तुमचा स्वतःचा किती खर्च येईल ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आय होप आता पालक पूर्ण क्लिअर असतील, आणि या वेने आपल्याला सगळ्या अरेंजमेंट करावे लागणार आहेत. दिसायला दिसतं की मुलगा बाहेर जातोय, होईल असं नाही. आपल्याला शेवटी त्याला तिथे शेवटी पालकांच्या मनात काय असणार की त्याला पुढे जाऊन तिथं जो कुठे तिथे जातोय, पुण्यात जातोय, मुंबईत जातोय, तिथे त्याला जाऊन त्रास नाही झाला पाहिजे. मग ते कॉलेज फीसचा असेल किंवा मग हॉस्टेलचं असेल, या सगळ्या गोष्टी शेवटी तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. कारण जर असं झालं की समजा तुम्ही तिथे राहायला गेलात आणि तुमच्याकडे समजा आपण म्हणूया रेंटचे पैसे नसतील, तर मालक राहू देणार आहे का? नाही, एखादा महिना ऍडजस्ट करेल, पुढच्या महिन्यात तो तुम्हाला खाली करायला सांगणार आहे. सो कोणत्याच पालकाची इच्छा नसणार आहे की असं व्हावं. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय. सर्व पालकांना आयडिया असावी किती खर्च येणार आहे, काय नाही, सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर असाव्या. आता त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक केस स्टडी सांगतो. ठीक आहे, सगळ्यांच्या मनात काय येतं, दादा गव्हर्नमेंट कॉलेजला तर एवढी फीस नसेल, गव्हर्नमेंट कॉलेज म्हणलं की 15,000 10,000 शिक्षण होत असेल. मी थोडंसं एक तुमच्यासाठी ना नोट डाऊन करून काही गोष्टी आणल्यात. ठीक आहे, एक आपण केस स्टडी म्हणून विचार करूया. COEP हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तुम्हाला माहिती आहे. COEP मध्ये ओपन जनरल कॅटेगरीची जी फीस आहे ती आहे 85,000. ओके, आता म्हणाल दादा हे तर जनरल कॅटेगरीसाठी झालं, तरी पण लक्षात घ्या गव्हर्नमेंट कॉलेज असं आहे का की खूप फीस कमी आहे? नाही, इथे सुद्धा ऑलमोस्ट तुम्हाला 85,000 फीस आहे. आता मी सांगतो तुम्हाला DY पाटील अकुर्डी मॅनेजमेंट अँड रिसर्चचं जे कॉलेज आहे तिथं ओपनसाठी 1 लाख फीस आहे. म्हणजे असं काही झालं करे बाळांनो, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटमध्ये फार मोठा फरक आहे अशातला भाग नाही. आता याच्यात अजून एक मी तुम्हाला मजा सांगतो. बघा, TFWS हा एक स्कीम असते, याच्यावर मी उद्या व्हिडिओ बनवतो. TFWS याचा अर्थ काय की ट्युशन फीस वेव्हियर स्कीम. सरकारने काय ठरवलं की जी अशी मुलं जी मेरिटमध्ये आलीत, एका वर्गात 60चा म्हणजे वर्ग असतो, त्यातल्या टॉप 3 मुलांना 100% ट्युशन फीस माफ केली जाते. ओके, ट्युशन फीस वेव्हियर स्कीम. तर ओव्हरऑल जर आता तुम्ही DY पाटीलमध्ये गेलात आणि तुमचा नंबर TFWS ने लागला, तुम्हाला फक्त जी 1 लाख फीस होती फक्त तुम्हाला 16,000 भरावी लागणार आहे. आणि ही मोस्टली ओपन EBC या 2 सेक्शनसाठी खूप फायदेशीर ठरतं. कुठे 60,000 आणि कुठे बघा 15,000 16,000. करेक्ट. आता जेव्हा तुम्ही TFWS COEP मध्ये घेता तुम्हाला लागतात 70,000. कारण गव्हर्नमेंटमध्ये ट्युशन फीस खूप कमी असते, बट डेव्हलपमेंट फीस खूप हाय असते. याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवतो. बट लक्षात घ्या, असा काही फार मोठा फरक पडतो की मी गव्हर्नमेंटमध्ये गेलो म्हणजे खूपच स्वस्त होत आहे आणि तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेलात म्हणजे खूपच महाग होत आहे, अशातला भाग नाहीये. सो कॉलेज निवडा. आता COEP ऑफकोर्स चांगलं आहे, पण खूप सारे गव्हर्नमेंट कॉलेजेस एवढे चांगले नाही आहेत. ठीक आहे, मी त्याच्यावर लिस्ट बनवतो, पण एवढे चांगले नाही आहेत. त्यांची फीस पण अशाच आहेत, पण तरी पण काय होतं की गव्हर्नमेंटच्या टॅगमुळे आपण ते ॲडमिशन घेतो. त्यापेक्षा जर तुम्हाला चांगलं एखादं प्रायव्हेट कॉलेज मिळत असेल त्याच फीसमध्ये त्याच स्ट्रक्चरमध्ये, तर त्याचा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ओव्हरऑल सांगतो, COEP मध्ये ओपन असेल तर एक 85,000 तुम्हाला फीस पडते. OBC EBC तुम्ही VJNT जरी असाल तरी सुद्धा, किंवा SBC असाल तरी तुम्हाला 70,000 पडणार आहे. SC ST कॅटेगरीसाठी मात्र 3,400 फीस पडणार आहे. DY पाटीलमध्ये मात्र बघा ओपनसाठी 1 लाख पडतीये. OBC SCBC EBC EWSच्या मुलांना मात्र 60,000 पडतीये. इथे मात्र VJNTच्या मुलांना फक्त 15,000 फीस पडतीये. COEP मध्ये VJNTच्या कॅटेगरीला 70,000 फीस पडतीये. ठीक आहे, सो अशातला भाग नसतो की गव्हर्नमेंट आहे म्हणजे खूप भारी आहे. हे सांगितलं का मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. हे तुम्हाला कुठे भेटू शकतं, फक्त कॉलेजचं नाव टाका आणि त्याच्या पुढे फीस स्ट्रक्चर टाका, तुम्हाला त्याचा PDF डाउनलोड होते. ओके, क्रोमवर तुम्ही टाका. मुलांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की किती खर्च
कसं होणार आहे त्यांच्यावर, कसं आपल्याला हे सगळं मॅनेज करायचं, म्हणजे तेही सिरियस होतील. आणि बाळांनो लक्षात घ्या, आपले जे पॅरेंट्स आहेत ते एवढे अजून मोबाईलला कनेक्टेड नाही झालेत, आता कुठं मोबाईल वापरायला लागलेत. म्हणून तुमचं काम आहे की तुम्ही सर्च केलं पाहिजे कॉलेज घेण्याआधी की कुठे किती फीस आहे. असे महाराष्ट्रात कॉलेजेस आहेत, मी एक्झाम्पल सांगतोय, MIT आळंदी 2 लाख फीस आहे. तुमच्या घरच्यांना अफोर्ड होणार आहे का? विचार करा, घरच्यांना बोला. असं होऊ नये की तुम्ही चुकून ते लिस्टमध्ये ठेवलं, तेच अलॉट झालं तर तुमचीही परेशानी होईल आणि तुमच्या घरच्यांचीही परेशानी होईल. आणि सिम्पल आहे, मी तर प्रयत्न करतोय तुम्हाला लिस्ट देण्याचा, बट स्टील तुम्ही सुद्धा, तुमच्या सगळ्यांना फोन वापरता येतो, तुम्ही सर्च करा, करेक्ट आहे, कॉलेजचं नाव टाका, त्याच्यासमोर फी स्ट्रक्चर टाका, तुम्हाला PDF डाउनलोड होईल. आणि घरच्यांना हे सगळं दाखवा, घरच्यांना समजलं पाहिजे. जोपर्यंत फॅमिलीमध्ये तुमच्या हे डिस्कशन होणार नाही, मी तर सजेस्ट करेन फॅमिलीसोबत बसून रोज माझा व्हिडिओ बघा. तुमच्या फॅमिलीमध्ये चांगले डिस्कशन्स होतील, 1-1.5 तास चांगलं डिस्कशन होईल आणि तुमच्याच गोष्टी तुमच्या एकमेकांमध्ये क्लिअर होतील. आय होप प्रत्येकाला हा व्हिडिओ आवडला असेल. पालकांनो, जरी तुम्हाला कमेंट, मला माहिती आहे, काल मी एका पालकाला विचारलं तुम्ही कमेंट का करत नाहीत, असंच मी विचारलं त्याने, म्हटलं आम्हाला तुमचा व्हिडिओ खूप आवडतो पण आम्ही कमेंट नाही करत, मला तेवढं टायपिंग जमत नाही. मी म्हणलं थंब टाईप करता येतो ना, ते टाकला तरी चालेल, मला समजलं की तुम्ही व्हिडिओ बघितला. त्याच्यामुळे पालकांनो, ज्यांना हा व्हिडिओ आवडतो, तुम्ही व्हिडिओ बघितला ना की मला एक थंब देत जा, कमेंट नाही, थँक्यू टाकता आलं, थँक्यू टाका. त्याच्याने काय होतं माहिती का, समजतं की कोण कोण आहे, तुमची नावं माझ्या डोळ्यासमोर येतात आणि आयडिया येते कोण कोण व्हिडिओ बघते. तुम्ही जरी लाईक केलं तर मला समजत नाही की कोण लाईक केलंय, ठीक आहे, तिथं नावं नाही दिसत, तर तुम्ही कमेंट करता, तिथं तुमचं नाव दिसतं. किमान मी एकदा रात्री सगळे कमेंट बघताना तुमचं नाव मला दिसेल, कधी भेटलो तर लक्षात तरी येईल, ठीक आहे. सो प्रत्येकाला सजेस्ट करेन, पालकांना म्हणजे फक्त थंब टाकलं तरी चालेल, मला समजतं तुमचं नाव तिथे दिसतं. आय होप प्रत्येकाला हा व्हिडिओ आवडला असेल. उद्या कोणता व्हिडिओ हवाय तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.